सोलापुर शहर में वाहन चलाते समय यातायात नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ यातायात पुलिस द्वारा कार्रवाई की जा रही है। अब उन्हें 14 दिसंबर को जनता अदालत में उपस्थित होकर जुर्माना भरना होगा। इसमें कोर्ट ने 7,000 बेलगाम वाहन मालिकों को समन जारी किया है और 400 चालकों के खिलाफ वारंट जारी किया है। आपण दररोज वाहतूक जे वाहन चालक आहे यांच्यावरती ऑनलाईन दंडाची आकारणी करतो, पण बरेचसे जे वाहनधारक आहेत ते दंड भरत नाही। जे लोक दंड भरत नाहीत त्यांच्यासाठी आपण न्यायालयामध्ये खटले भरतो। न्यायालयात खटले गेल्यावर त्याच्यावरती समन्स निघत असतात। ते समन्स प्राप्त झाल्यावरती ते दंडाचे आपण भरले पाहिजे, पण तरी काही लोक भरत नाही। त्याच्यानंतर वॉरंट काढले जातात। असे एक 400 वॉरंट आपण आता काढलेले आहेत। पैकी 160 लोकांनी आतापर्यंत पैसे भरलेले आहेत। आणि सगळ्या लोकांना हेच आपण आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो वाहतुकीची नियमाचं पालन करावं, जेणेकरून दंडाची आकारणीच आपल्यावरती होणार नाही। आणि जर आपण तशा प्रकारची काही चूक केली असेल तर आपल्यावरती दंडाची आकारणी झाली असेल तर आपण ते त्वरित भरावे। आणि जर एखाद्या वाहनावरती चुकीचा दंड जर असं वाटत असेल आपल्याला, तर त्यावरती आपण एक ग्रीव्हन्स म्हणून आपण अर्ज सुद्धा करू शकता आमच्या ऑफिसला। तो जर चुकीचा दंड असेल तर तो रद्द करण्याची तरतूद सुद्धा आपल्याकडे आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि सगळ्या शहरवासियांना सहकार्य करावं आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावं। साधारणतः एक समज आहे की लोक अदालतीची नोटीस निघाली की तिथं तडजोडी होतात आणि त्यामुळे लोक सहसा दंड भरताना पुढे दिसत नाहीत, तर त्यांना काय सांगणार असणार? नाही, लोक अदालतमध्ये इतर जे मॅटर असतात बँकेची वगैरे त्याच्यामध्ये तडजोड असते, पण वाहतूक नियमाचं हे दंड आहे हे ऑनलाईन आकारणी केली जाते। त्या डिव्हाइसमध्ये मॅन्युअली आपण काही दंड आकारणी होत नाही। त्याच्यामुळे त्यात तडजोडीची काही तरतूद त्याच्यामध्ये नाही। जो दंड पडला फक्त ही एवढीच आपल्यासाठी लोक अदालतची एक सवलत असते की आपल्यावरती कायदेशीर कारवाई न होता दंड भरल्यानंतर आपण कायदेशीर कारवाईपासून प्रवृत्त होऊ शकतो। त्याच्यामुळे ही आपल्याला दिलेली संधी आहे लोक न्यायालयाच्या माध्यमातून। त्याच्यामुळे त्याच्यावर तडजोड होत नाही। आपल्याला दंड कधीतरी भरावाच लागणार आहे, तेव्हा आपण ताबडतोब भरून टाकावा।